पाहतोय नागपुरात काँग्रेसचं आंदोलन सध्या सुरू आहे आणि बंटी शेळके यांच्या नेतृत्वात हे मोर्चा काढला गेलेला आहे। आपण पाहतोय आक्रमक झाले सध्या इथे सगळे मोर्चेकरी आंदोलक। तर आपण जास्तीची अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, नेमकं तिथे काय सुरू आहे, काय हे आंदोलन केलं जात आहे, काय मागणी आहे आंदोलनकर्त्यांची? सुधार पन्यास एक संस्था आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक जमिनीच्या संदर्भातले व्यवहार जे आहे ते चालत असतात आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे ते काँग्रेसचे बंटी शेळके यांनी केला आहे। त्यासाठी नागपूर सुधार पन्यासच्या कार्यालयावर खरं तर हा मोर्चा काढण्यात आला आणि गेटवरच खरं तर या सगळ्यांना रोखल्यामुळे त्यांचे पदाधिकारी जे आहे ते आंदोलक होते ते गेटवर चढल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते आहे। कारण की यापूर्वी सुद्धा एनआयटी मध्ये जो आहे बंटी शेळके यांनी मोर्चा काढला होता, मोर्चा आणला होता, मोठ्या प्रमाणात गदारोळ सुद्धा केला होता। मात्र त्यांचा आरोप आहे कारवाई होत नसल्यामुळे त्यांनी आज पुन्हा भ्रष्टाचाराचा विषय धरून पुन्हा एकदा आज मोर्चा काढला आणि एनआयटीच्या गेटवर जे आहे सगळे पदाधिकारी चढलेले आहे। गेटच्या आतमध्ये ते येऊ नये यामुळे पोलिसांनी जो आहे त्यांना गेटवरच रोखून धरलेला आहे आणि या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता पोलीस बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतो आहे। मात्र त्यांनी या सगळ्या आंदोलनाला विरोध करत जो आहे ते एनआयटीच्या गेटवर चढल्याचं जे आहे आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते आहे आणि जोरदार घोषणाबाजी आहे ती सुद्धा या ठिकाणी होताना दिसून येत आहे। पराग, आपण पाहतोय बंटी शेळके यांच्या नेतृत्वात हा सध्या मोर्चा होतोय, जमिनीचा वाद सुद्धा आहे। नेमकं याकडून पोलिसांचं काय प्रतिक्रिया आहे? पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय। पोलिसांनी बंदोबस्त यासाठी लावून ठेवलाय काय कोणीही आतमध्ये येऊ नये, कारण आतमध्ये आल्यानंतर मोठ्या प्रमाणात गदारोळ होऊ शकतो किंवा घोषणाबाजी केल्या जाऊ शकते। त्यासाठीच खरं तर ही एक प्रकारची खबरदारी जी आहे ती या माध्यमातून घेतल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे त्यांना गेटवर का अडवलं, चेअरमॅनला बाहेर बोलवा अशा पद्धतीची मागणी जी आहे ते आंदोलक करत आहे। मात्र आतमध्ये कोणालाही सोडलं जाऊ नये आणि जिथे गदारोळ होऊ नये त्यासाठीच खरं तर यांना गेटवर थांबून ठेवण्यात आलं आणि आंदोलक आता मागणी करताय की चेअरमॅन यांनी बाहेर यावं आणि उत्तर द्यावं। अच्छा, धन्यवाद पराग, आपण अगदी सविस्तरपणे या संपूर्ण घटनेची माहिती दिली। आपल्याकडून वेळोवेळी याचे अपडेट्स घेत राहू।